दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जालन्यातल्या दैठणा गावात अवघ्या 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी मिळतंय। ना नफा ना तोटा या तत्वावर गावच्या सरपंचांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा चांगलाच प्रतिसादही मिळतोय। प्लास्टिकचे जार घेऊन दैठणाचे हे ग्रामस्थ चक्क पाण्यासाठी निघालेत। ग्रामपंचायतीच्या इमारतीत असलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या एटीएम मधून त्यांना दिवसातून कधीही आणि कितीही पाणी मिळणार आहे, तेही शुद्ध। कुठंतरी असं वाटलं की आपल्या गावासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि पुन्हा ज्येष्ठ लेडीज ह्या सगळ्या बाहेर जाताना पाणी आणताना दिसत होत्या। मला आपण काहीतरी आपल्या गावासाठी करायला पाहिजे म्हणून म्हटलं सिमेंट रोड करण्यापेक्षा नाली करण्यापेक्षा हे फंड्स तर कधी पण येतात आणि कधी पण होतात, पण हे जे फिल्टर प्लांट आहे हे फिल्टर प्लांट कधीच होणार न होणारा मी या गावासाठी आणला आणि 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी हे माझ्या गावकऱ्यासाठी मी उपलब्ध करून दिलं। दुष्काळाच्या काळात या गावात पाण्याची भीषण टंचाई असते, शिवाय जे पाणी मिळतं ते अशुद्ध असल्यानं लोकांना विविध आजारांनाही सामोरं जावं लागतं। असं होऊ नये यासाठी गावचे सरपंच संपत टकले यांनी पुढाकार घेतला आणि हा पाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला। आम्हाला पाणी आता मुबलक पाणी भेटतंय। हो, केवढा जार भेटतो? 5 रुपयाला जार किती लिटर? 20 लिटर जवळजवळ हे पाणी जार तेवढा ना 5 रुपयाला भेटतोय। योजनेचा काय फायदा आहे तुम्हाला? या पाणी रोगराईच्या करता चांगला फायदा आहे नाही। 500 रुपयांचं डिपॉझिट भरून लोकांना हे एटीएम कार्ड दिलं जातं। त्यात 150 रुपयांची जमा रक्कम आणि 2 प्लास्टिकचे रिकामे जार दिले जातात। एटीएम समोर कार्ड धरलं असता 5 रुपयात 20 लिटर शुद्ध पाणी मिळतंय, तेही 24 तासात केव्हाही। या योजनेनं गावातली रोगराई खूपच कमी झाली आहे। लोक पाणी आणायसाठी जावे लागत होते आणि ते पाणी अशुद्ध असल्यामुळे आम्हाला पोटदुखी, ताप, डेंगू ताप असे आजार होत होते, पण आता आम्हाला शाळेमध्येच फिल्टरचं पाणी भेटत आहे। म्हणून मी आपल्या गावचे सरपंच यांना आभार व्यक्त करते। ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला कायमस्वरूपी मोफत पाणी पुरवठा केला जातोय। सध्या गावातले 50% अधिक गावकरी या सुविधेचा लाभ घेत आहेत। सरकारी योजनांची वाट न पाहता ग्रामपंचायतीनं स्वखर्चातून राबवलेला हा प्रकल्प म्हणजे ग्राम स्वावलंबनाचा धडाच आहे। गणेश जाधव, TV9 मराठी, जालना।